नेटवर्क. येस अक्षया, हॅलो. हाय. येस, परफेक्ट. ग्रेट. हा, ओके. वा. मग तू आता सेटवरनच आमच्याशी गप्पा मारणारस, तर आता तू असा वेळ काढलास पटकन आमच्यासाठी. येस येस येस. येस, सो एकतर मनापासून अभिनंदन. 300 एपिसोड झाले बघता बघता. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. म्हणजे खरं तर मला या मालिकेचं वेगळेपण फार आवडतं की एका लीड भूमिकेत आपण अशा व्यक्तीला बघतो जी आपण आधी इमॅजिन नव्हती केली. मला वाटतं की इथेच मराठी मालिका आता पुढे जात आहेत आणि सुरुवातीला नक्कीच ते एक धाडस होतं, पण आता ते यश आहे आणि ते यश तुम्ही सेलिब्रेट करताय. सो म्हणजे तुम्ही ज्या कन्सेप्टवर बिलीव्ह केलं होतं ते यश तुम्हाला मिळालेलं आहे आता. त्यामुळे आता तुझ्याशी बोलायला मला खरं तर जास्त मजा येणार आहे, कारण यू प्रूव्ड इट ऑलरेडी अक्षया. सो खरं तर तुझं अभिनंदन. थँक ज्या विश्वासाने थँक्यू. निर्मात्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि यू प्रूव्ड दॅट. ऑफकोर्स इतकं भरघोस प्रेम मिळालेलं आहे लतिका या व्यक्तिरेखेला. सो मला सांग जरा सुरुवातीचं थोडं, की सुरुवातीला थोडी भीती होती का का नाही कर लेंगे, असं काय होतं ते? कारण तो ब्रेकिंग द स्टिरिओ टाईप होता आणि हा फार महत्वाचा होता. डेफिनेटली येस. आय थिंक लतिका जी काही आहे ती आय थिंक आमच्या लेखिकेमुळे आहे, माझ्या निर्मातीमुळे आहे आणि डेफिनेटली कलर्स मराठीच्या चॅनलमुळे. कारण मी मराठीच्या आधी गेली 6 वर्ष मी हिंदी मालिकांमध्ये काम करत होते. त्यामुळे रोजचं बोली भाषण जे होतं मराठीचं ते फक्त घरापुरतं मर्यादित होतं माझं. बाहेर काम म्हणा किंवा माझा फ्रेंड सर्कल होता नॉन मराठी होता आणि त्यात मी कॉन्व्हेंट स्कूलमधून मी शिकले, त्यामुळे मराठी ही माझी फर्स्ट लँग्वेज नव्हती. आणि सडनली मराठी मालिकेत काम करायचं तर इच्छा खूप होती. म्हणजे सुरुवातीपासून आय थिंक प्रत्येक मराठी घरात वाटतंच की आपल्या पण मुलीने मराठी मालिकेत काम करावं. त्यामुळे माझ्या घरच्यांची खूप इच्छा होती, माझी खूप इच्छा होती. पण जेव्हा ते समोर आलं, आय थिंक माझ्यासाठी सर्वात मोठं चॅलेंज भाषा होती आणि त्यात आम्हाला नाशिकचा लहेजा पकडायचा होता. सो सुरुवातीला आय थिंक खूप मोठी रिस्क होती ही माझ्यासाठी स्वतःसाठी ऍज अन ऍक्टर सुद्धा. सो आय थिंक इतकी वर्ष हिंदीत काम केल्यानंतर जेव्हा मराठी मालिका आली, माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता तो. कारण कुठल्याच प्रकारे कारण ते हे जे कॅरेक्टर आहे लतिकेचं ते इतकं सुंदर लिहिलंय. पर्सनली आय वॉन्टेड टू डू जस्टिस टू इट. अगदी सुंदर आहे आणि खूप ते. खूप ट्रिकी पण आहे हे कॅरेक्टर. तर सुरुवातीला सर्वात मोठं दडपण माझ्यासाठी भाषेचं होतं. कारण जोपर्यंत तुम्ही ती भाषा स्वतःची करत नाही, जोपर्यंत ते काय म्हणतो ब्लड अँड वेन्स मध्ये ती बसत नाही, आय थिंक एक कुठेतरी एक कॉन्शियसनेस असतो जो माझ्या बरोबर होता. मी असं म्हणणार नाही की मी खूप पहिल्या दिवशी आलेच ते तोऱ्यात होते, फुल कॉन्फिडन्स मध्ये आले की मला मिळाली आहे लतिका. मी ह्याच्यात बिलकुल नव्हते. खूप कठीण होतं सुरुवातीला. बट ज्या प्रकारचा विश्वास निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी माझ्यावर दाखवला, आय थिंक मी जे काही आहे आज कलेक्टिव्ह एफर्ट हा लोकांसमोर आलेला आहे. हे फक्त माझ्या एकटीचं श्रेय नसून रायटर्स, डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स आणि मोस्ट इम्पॉर्टंट माझे को ऍक्टर्स. कारण सगळ्यांनी खूप छान सांभाळून घेतलं मला. कॉन्स्टंट त्यांचे फीडबॅक्स असायचे, इनपुट्स असायचे. अँड डेफिनेटली टू टॉप इट ऑल आपलं ऑडियन्स आहेत की सांगत राहतात काय आवडतंय काय नाही आवडतंय. आणि फॉर मी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येणं खूप काम करतं माझ्यासाठी. बिकॉज जनरली एक टेंडन्सी असते, ह्युमन टेंडन्सी, की आपण थोडे इज आउट होतो किंवा आपल्यात तो एक कॉन्फिडन्स येतो की आय हॅव गॉट इट. माझ्या बाबतीत ते उलटं घडतं. जेव्हा मला कळतं की माझं काम नीट होतंय किंवा लोकांना आवडतंय, मग एक रिस्पॉन्सिबिलिटी येते माझ्या खांद्यांवर की नाव आय हॅव टू डू बेटर दॅन व्हॉट इट इज. सो आय थिंक तो जो कॉन्स्टंट पुश मिळत गेला त्याच्यामुळे आज सक्सेसफुली सुंदरा मनामध्ये भरली तुमच्यापर्यंत पोहोचली. नक्कीच, पण इनिशियली थोडंसं ते ट्रोलिंग आणि ते सगळं म्हणजे प्रत्येकालाच त्याच्यात काही त्यातनं सुटका नसते. आता ते करावं लागतं. पण या ह्याच्यात म्हणजे तो स्वतःवरचा विश्वास आणि तो पूर्ण स्ट्रॉंग राहणं आणि कामातून दाखवून देणं, हे जे आहे कसं ते सुरुवातीचे ते कसे होते ते दिवस? ते थोडे नक्की कठीण असतील किंवा हो, अजूनही कदाचित डेफिनेटली. असतील. आय थिंक अजूनही जो स्ट्रगल आहे तो आता स्वतःबरोबरचा आहे, तो सोसायटीचा नाहीये. कारण इतर लोक जे म्हणतात ह्याला मी बाजूला ठेवणं खूप, म्हणजे काही वर्षांपूर्वी मी ते सोडून दिलं. म्हटलं
कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना. आणि ती एक अशी गोष्ट आहे, आपण काहीच करू शकत नाही माहितीये का. आपलं काम इतकंच आहे की आपण वी कॅन ट्राय अँड गिव्ह समथिंग टू द सोसायटी. जे आय थिंक सुंदराची टीम त्यांच्या परीने प्रयत्न करतोय. आय थिंक कुठेतरी मी असं म्हणेन पूर्णपणे जी विचारसरणी आहे आपल्या सोसायटीची ती बदलण्यासाठी अजून वी हॅव अ लॉंग वे टू गो. कमीत कमी 50 वर्ष तरी लागतील की लोक कम्प्लिटली ह्या गोष्टीतून बाहेर पडतील. बट आय थिंक सुंदराची टीम कुठेतरी एक 1% आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. सो फॉर मी माझा आताचा जो स्ट्रगल आहे तो इंटरनल स्ट्रगल असतो. कारण एक जर्नी होती, एक प्रोसेस होती जी मी स्वतः ऍज अ पर्सन ऍज अक्षया फेस केली आहे, स्ट्रगल केलंय असं म्हणायला काहीच हरकत नाही. मला पर्सनली असं वाटतं की स्ट्रगल हा एखादी गोष्ट मिळेपर्यंत नसतो, तो मेंटेन करेपर्यंत असतो. मेंटेन करणं इज द रिअल स्ट्रगल. आणि मी खूप ब्लेस्ड आहे. आय विल से आय थिंक आय एम व्हेरी ब्लेस्ड की माझ्या आजूबाजूला मला खूप छान लोक मिळाले. बी इट माझे टीचर्स, शाळेचे टीचर्स, स्कूल फ्रेंड्स, कॉलेज फ्रेंड्स, घरचे, दे प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर मी. आणि कोइन्सिडेंटली जेव्हा मी काम पण करायला लागले, मला जे जे कलिग्स मिळाले दे हॅव ऑल बीन सो सपोर्टिव्ह. मुळात मला माझी पहिली मालिका जी मिळाली ती बाय चान्स मिळाली होती. खूपच फिल्मी स्टोरी आहे ती. अच्छा. की माझे फोटोज कोणीतरी फेसबुकवर बघितले आणि मग त्यात म्युच्युअल फ्रेंड कोण शोधून मग मी ऑडिशन दिलं, मग मिळालं. वा. छोटस कॅरेक्टर होते पण ते काम मिळालं. आणि मी कॉलेजला होते तेव्हा. सो तेव्हा कामातून काम मिळत गेलं, पण तेव्हा पण खूप छान लोक मला भेटली ज्यांनी मला रिअलाइज करून दिलं. माझ्या डोक्यात खूप आधीपासून होतं की मी कॉलेज करणार, मग मी बारीक होणार आणि मग मी ऑडिशन्स देऊन मग मी ऍक्ट्रेस बनणार. हा खूप माझा फिक्स्ड प्लॅन होता. बट आय थिंक आय वॉज व्हेरी लकी की खूप छान लोक मला भेटली आणि त्यांनी मला ही जाणीव करून दिली की माझ्याकडे जे आहे ती माझी युएसपी आहे. आणि आता नाही पण फ्युचरमध्ये माझ्यासाठी काहीतरी बनलंय. आणि आय थिंक 7 वर्षांनंतर मला सुंदरा मिळाले. काम करण्याच्या एक 6-7 वर्षांनंतर मला सुंदरा मिळाली. सो आय थिंक त्यातच आय थिंक द पेशन्स वॉज गुड इनफ. मी अजूनपर्यंत खूप स्ट्रगल करते बॉडी इमेज इश्यूज ना घेऊन. मी कम्प्लिटली फुल 100% कॉन्फिडेंट आहे असं म्हणणार नाही. आजही कित्येकदा कुठला ड्रेस घातला तर वाटतं अरे यार बॅक फॅट दिसतंय, अरे यार माझं पोटच दिसतंय. बट इट्स अ प्रोसेस. आणि आय थिंक आपण प्रत्येकाने ही जर्नी काय म्हणतो एक्सपिरियन्स केली पाहिजे. कारण जोपर्यंत आपण स्ट्रगल करत नाही, त्याच्यातून बाहेर पडत नाही ना, आपल्याला त्या गोष्टीची व्हॅल्यू नाही राहत. सो इफ स्पेशली हे मी आय थिंक टीनेजर्स, बॉईज और गर्ल्स, मी सगळ्यांना म्हणेन की आपण सगळेजण, आणि बॉडी इमेज इश्यूज फक्त जाड लोकांना नसतात, जे बारीक लोक आहेत त्यांनाही हे खूप फेस करावं लागतं. सो इट्स अ फेज अँड वी हॅव टू डील विथ इट, वी हॅव टू फेस इट. आणि आय थिंक इट इज व्हेरी डिफिकल्ट टू एक्सेप्ट. ट्रस्ट मी हे खूप बोलते की वी शुड एक्सेप्ट आवर सेल्फ, बट इट्स नॉट इझी इट इज जस्ट नॉट इझी. आणि खूप ना आपण एक डिफेन्सिव्ह होऊन जातो की आपण आपल्या बॉडीला ना, म्हणजे हे मी करायचे, खूपदा करायचे की एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला असेल ना की मग मी टाकून द्यायचे की नाही जरा वजनच वाढलंय माझं, मग मी आज करत नाही. ही ह्युमन टेंडन्सी आहे करण्याची. बट आपल्याला ना त्या गोष्टीची जाणीव राहणं खूप महत्वाचं आहे. कारण तरच आपण आपल्या पॅटर्न्स मध्ये यू डोंट स्लिप बॅक, यू कॉन्स्टंटली फाईट इट आउट. सो वा. येस. आपण इथं जागतिक सिनेमा बघितला, पाश्चात्य सिनेमे बघितले, तर यात भूमिकांना महत्व असतं आणि ऍक्टर्सना ते भूमिकेप्रमाणे घेतात. त्याच्यात तेच पुन्हा अगेन की त्याच्यात तो सुडौल बांधा आणि हे आणि या सगळ्या गोष्टी, लुक्सला ते नाही महत्व देत. पण आपल्याकडे बॉलिवूडनी कचरा केलेला आहे या बाबतीत. सॉरी पण दिस इज द वर्ड. की त्यांच्यामुळे ते सगळं बदललंय. आता हिंदी सिनेमात काही वेगळे रोल्स, काहींनी, विद्या बालन सारखी अभिनेत्री आहे किंवा असे काही अभिनेत्री आहेत ज्यांनी हे मोडलं आहे. मराठी मालिकांमध्ये हे पुन्हा खूप आधी पाहायलाच मिळत नव्हतं. हे पुन्हा तसंच होतं, पुन्हा त्या प्लास्टिकच्याच बाहुल्या दिसायच्या. पण मला असं वाटतं की सुंदरा मनामध्ये भरलीनी ती सुरुवात केली आणि अर्थात तुम्ही ते यश मिळवलं. मला असं वाटतं की प्रेक्षकांचं प्रेम आणि यामागे तुमचे कष्ट हे जास्त महत्वाचं होतं. आता बॅक टू द सिरियल नाव. आता काय लतिका आणि अभिचं काय तो अबोला चाललाय आणि काय साथ निभाएंगे साथिया, पण ते मैत्रीच सुरू आहे. तर काय होणार आहे पुढे आता, जरा आम्हाला उत्सुकता वाढलीये.
आम्ही पण ऍक्च्युली त्यासाठीच उत्सुक आहोत की काय होणार आहे पुढे. कारण मुळात अभिमन्यू फार म्हणजे जो काही प्रेमात पडला लतिकाच्या, तेव्हा आम्ही सगळे शॉक्ड होतो की अरे अभिमन्यू प्रेमात पडला सुद्धा लतिकाच्या. ऍज ऍक्टर्स आमचं असं झालं होतं. आणि आता असं आहे की लतिकाला काहीच आयडिया नाहीये. आणि मुळात आता ती जितकं अभिमन्यूला ओळखते त्यात तिचं संपूर्ण अजूनही म्हणणं हेच आहे की हा बदलत असतो. त्याचं आज एक तर उद्या दुसरं काहीतरी भलतंय, त्याचं काही नियोजन नाहीये, मनाला आलं लगेच केलं, मग बसा पश्चाताप करत बसा. त्यामुळे तिच्यासाठी अभिमन्यू हा मित्र असा एक मित्र आहे जो तिला गमवायचा नाहीये. आणि म्हणून ती फारसं काही लक्ष देत नाहीये. बघू, आम्ही सुद्धा खूप उत्सुक आहोत की पुढे हे नातं आता कुठे जाईल, काय वळण घेईल. पण सध्या तरी हेच आहे की अभिमन्यू पूर्ण प्रयत्न करतोय लतिकापर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याची. पण लतिकासाठी अभिमन्यू हा मित्रच आहे आणि तो मित्रच राहणार आहे. खूप छान मैत्रीण आहे लतिका, यात शंकाच नाही. मैत्री तर ती छानच जपतीये, पण आता ती प्रेमात पडते का याची उत्सुकता आम्हाला वाढलेली आहे. पण जर समजा, एक प्रश्न मला लतिकाला विचारायचे की जर बापूंना कन्व्हिन्स केलं अभिमन्यू, तर काय असेल हा. लतिकाचं म्हणणं? का तिला स्वतःला पटेल तेव्हाच ती बघेल? माझ्या मते जरी लतिकाने आय मीन अभिमन्यूने जरी बापूंना कन्व्हिन्स केलं तरी आय थिंक आता ती सध्या अशा फेजवर आहे की जिथे तिला स्वतःचे निर्णय आता तिला घ्यायचे आहेत. आणि आय थिंक ती ते करते सुद्धा. जसं बापूंनी तिला म्हटलं की जेव्हा अभिमन्यूच्या चेहऱ्याला काळं फासलं तेव्हा बापू म्हणतात की माझ्या जे काही झालं ते मला आवडलं नाही, पण माझं म्हणणं अजूनही तेच आहे की जे अभिमन्यू वागला ते चुकीचं होतं आणि एव्हरीथिंग. तेव्हा लतिका कधी नाही ते बापूंच्या अगेन्स्ट जाऊन त्याला भेटायला म्हणून ती तिथे गेली. तिला माहित होतं की फारसा वेलकम नाही होणार आहे तिचं. जसं मामी पण तिला एकदम दुसऱ्यासारखंच बोलतात की मी तर तुम्हाला ओळखत नाही टाईप्स. तरी ती गेली. कारण आता लतिका अशा फेजवर आहे की तिला गोष्टी कळतायत, ती स्वतःचं डिसिजन घेऊ शकते. सो आता भलेही अभिमन्यूने कन्व्हिन्स केलं बापूंना आणि म्हणाला की नाही माझं खरंच प्रेम आहे आणि मला तिला खरंच घेऊन जायचंय, बापू जरी कन्व्हिन्स झाले तरी आय डोंट थिंक की लतिका आता या गोष्टीला काय म्हणतो बळी पडेल. आणि ती स्वतःचा निर्णय घेऊन जे काय असेल ते ती तेव्हा ठरवेल जर तिला वाटलं तर. ओके, म्हणजे अभिसाठी टफ फाईट आहे एवढं नक्की. आणि तुमची जोडी फार मस्त वाटते. म्हणजे ऑन स्क्रीन जे काय तुमचं चालू आहे ते ठीक आहे, पण ऑफ स्क्रीन केमिस्ट्री कशी रंगतीये? कसं असणार आहे ती गंमत? काय करता तुम्ही सेटवर? सांगा आता सेटवरचे किस्से आम्हाला काही. जे तुम्ही ऑनस्क्रीन बघता लतिका अभिमन्यू, आय थिंक ऑफ स्क्रीन पण बऱ्यापैकी अक्षया आणि समीर तसेच आहेत. आमची खूप छान गट्टी जमली आता आणि तो खूप छळतो. तो प्रचंड मस्तीखोर आहे. माझ्यापेक्षा जास्ती मस्ती समीर करतो. हो, बट हो हो म्हणजे हो केवढी तो असेल? खूप असा तू जितकी मस्ती करताना आम्ही पाहत असतो. म्हणजे समीर कोणालाच स्पेअर करत नाही. म्हणजे तो फार आतिशाताई, आप्पा, बापू, आजी पासून ते मी, पूजा, प्रमिती, प्रणव दादा, आमचे डिरेक्टर, असोसिएट डिरेक्टर, हेअर, मेकअप, क्रू पर्यंत सगळ्यांची समीर टिंगल करत असतो. बट गुड पार्ट इज की इट इज ऑलवेज हेल्दी मस्करी. कोणाचीच म्हणजे मस्करीची पुस्करी कधीच होऊ देत नाही तो. माझ्या बाबतीत कित्येकदा ती झाली आहे. म्हणजे त्याने मला मस्करी रडवलं सुद्धा आहे 2-3 वेळेला. पण एक गोष्ट माहितीये त्याच्याबद्दल की त्याचं मन साफ आहे. तो कधीच कोणाला दुखवत नाही मुलगा. आणि कामाच्या बाबतीत तो खूपच प्रामाणिक आहे. त्यामुळे एक चांगलं बॅलन्स असतो, दोघांचाही असतो. इन जनरल सगळ्यांचाच असतो सेटवर. पण बिकॉज माझे मॅक्सिमम सीन्स समीर बरोबर असतात, खूप मजा येते आम्हाला शूट करताना. खूप समीर असतो ना त्यामुळे खूप सगळे रिलॅक्स्ड असतात. कारण नाहीतर आम्ही सगळे फारच जरा सिरियस होतो कधी कधी. अरे वाक्य लक्षात ठेवायचे हे कर. समीर असला की खूप चिल झोन मध्ये आम्ही शूट करतो. खूप मजा मस्ती चालू असते. त्यामुळे खूप छान सांभाळून घेतो ऍक्च्युली तो सगळ्यांनाच आणि सगळ्यांना एकत्र ठेवतो. मजा येते समीर बरोबर शूट करायला. वा, म्हणजे खरंच लतिका आणि अभिमध्ये काही लतिका आणि अभिमधले गुण तुमच्या रियालिटी मध्ये सुद्धा आहेत. लतिका मधली काय सिमिलॅरिटी तुला येस वाटते? येस. अक्षया म्हणून काय अशा सिमिलॅरिटीज आहेत ज्या लतिकामध्ये पण आहेत आणि तुझ्यात पण आहेत? लतिका किंवा आणि काय गुण अक्षयाची जी घ्यायला इन आवडतील? जनरल लतिकाचे काय गुण अक्षयाला घ्यायला आवडतील?
मला घ्यायला आवडतील. लतिका ज्या सराईतपणे जेवण बनवते, म्हणजे अन्नपूर्णा देवीचं जो काही वरदहस्त आहे तिच्या डोक्यावरती, आय थिंक मला तो हवा आहे, मला पाहिजे तो. म्हणजे इतकं की मी कित्येकदा माझा चहा सुद्धा जाळू शकते किंवा माझी डाळ कधी इतकं छान बनत नाही. खूप मला म्हणजे लतिका एका तासात 10 गोष्टी बनवू शकते. मला म्हणजे 10 तासात एक जरी गोष्ट माझी नीट बनली तरी खूप आहे, इतकं आहे. सो आय थिंक मी आता मी आय थिंक एका वर्षात ही गोष्ट मी शिकले. बऱ्यापैकी मी कुकिंग शिकले आहे लतिकामुळे माझ्यात इन्फ्लुएन्समुळे. ते आलंय थोडं. खूप खूप इन्फ्लुएन्स आणि व्हेरी गुड इन्फ्लुएन्स माझ्यावर झालाय की मी आजकाल सेटवर येताना रोज स्वतःचा डबा बनवून येते आणि सगळं बापरे. जेवढं जमेल तेवढं वा. जेवण बनवून मी स्वतः घेऊन जाते. सो लतिका मधला तो एक गुण मला खरंच स्वतःमध्ये 100% जोपासायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लतिका खूप शांत डोक्याने ती खूप विचार करते. त्यामुळे हा एक गुण. आय थिंक मी खूप इम्पल्सिव्ह, खूप हायपर होते. सो आय थिंक लतिका ज्या शांत डोक्याने विचार करते तसं मला शांत डोक्याने विचार करता आला पाहिजे. सो वा. हा एक गुण आणि मला आणि खरंच काय घ्यायचा आहे तिच्यात. सिमिलरिटी काय आहे तुमच्यात? काय फुल ऑफ लाईफ. सिमिलॅरिटी लतिका आणि अक्षयमध्ये सिमिलॅरिटीज आहेत. एक म्हणजे फॅमिली प्रायोरिटी आहे. माझंही बऱ्यापैकी सिमिलर आहे की माझे घरचे माझ्या प्रायोरिटी लिस्टवर नंबर 1 आहेत. घर आणि काम ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून मॅनेज करायच्या आहेत. अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज जी सेल्फ एक्सेप्टन्स जर्नी आहे ती कुठेतरी दोघींची सिमिलर आहे. सो आय थिंक ह्या 3 गोष्टी सिमिलर आहेत आमच्या दोघींमध्ये. वा. ओके, मस्त. आणि तुझे कालचे आम्ही व्हिडिओ पाहिला, खूप छान. तू भारतातल्या अत्यंत सुंदर ठिकाणी ज्या तू गेलेली आहेस, तिकडचा एक व्हिडिओ आणि खूप छान होता तो, मला खूप आवडला. आणि यात मला असं दिसलं की तू बऱ्याच काही आर्ट फॉर्म काही वेगळे शिकलेस का, किंवा काही असं काही आहे का? तू डान्सर तर आहेसच, पण अजून काही असे काही हा. स्पेशल आर्ट फॉर्म्स तू शिकलीस किंवा असं काही? मला ते वाटलं, तर मला सांग काही हो. असेल तर. मी ऍक्च्युली एक महिन्याभराचा रेसिडेन्शियल कोर्स केला होता शांतिनिकेतन बल्लभपूर म्हणून एक गाव आहे कलकत्त्यात, तिकडे वा. गेले होते. ओके. सो तिथे खूप असे मल्टी डिसिप्लिनरी आर्ट फॉर्म्स होते. जसं मी छाव शिकले होते तिकडे 1 हा, महिना. मला छाव छाव वाटलं. हा कलरी पाय पण होतं का? हा येस, कलरीपाटू होतं, छाव शिकले. आणि गोतीपुवा म्हणून एक ओडिसीचा फॉर्म आहे, ओडिसामधला डान्स फॉर्म आहे तो. काय, कुठला? सो मी ते सुद्धा गोतीपुवा. अच्छा. वा वा. ओके. गोतीपुवा हा हम्म. हा ओडिसाचा डान्स फॉर्म आहे. ओके. सो तो शिकले. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी मी शिकले तिकडे गेले. आणि ते छावचं ते काय लाठीवालं असतं ते पण केलं का तुम्ही काही? नाही नाही, ते नाही शिकले ते मी जरा तेवढं. ऍडव्हान्स आहे. 1 मंथ होतं तेवढं. बट माझी इच्छा खूप आहे की सगळं शिकावं. वा वा. म्हणजे तू यू कीप एक्सप्लोरिंग द आर्ट फॉर्म्स, असं एक मला वाटतंय, राईट? येस येस. वा. आणि डान्सची जर्नी तुझी थोडी आम्हाला सांग. खूप छान डान्स करतेस तू. ते कधीपासून, ती पॅशन कधीपासून आहे? आय थिंक मी लहान होते तेव्हापासूनच. माझी बहीण ऍक्च्युली शिकायची. आम्ही दोघी लहान असताना. माझी मोठी बहीण ती 5-6 वर्ष मोठी आहे माझ्यापेक्षा. सो ती खूप सुंदर डान्स करते. सो तिला बघून माझी खूप इच्छा होती की मला पण डान्स शिकायचा आहे. सो तिच्याकडे बघूनच मी शिकले. आणि स्कूल कॉम्पिटिशन पासून सुरुवात, गणेशोत्सव मंडळात जसं आपण डान्स शिका मग तो परफॉर्म करा असं करत मी शिकले. अच्छा. फॉर्मल ट्रेनिंग ऍज सच मी घेतलं नव्हतं लहानपणी. बट मयूर वैद्य आपल्याला माहितीच आहेत, डान्स कोरिओग्राफर. सो दादा म्हणजे फॅमिली फ्रेंड असल्यामुळे लहानपणी कुठेही काही कॉम्पिटिशन असेल की आम्ही मयूर दादाकडे जायचो डान्स शिकायला. वा. आणि 10वी माझी झाली की मग त्याच्यानंतर 10वी नंतर मी एक 3 महिन्यांचं लावणी वर्कशॉप केलं त्याच्याकडे. वा. सो लहानपणापासून मला लावणी करायची खूप आवड होती, त्यातच शिकवायचा. सो पुढे पण मी लावणीमध्ये एक बेसिक ट्रेनिंग केलं आणि मी त्याच्याबरोबर शोज करत होते. मग मी फुलवा खामकर यांच्याकडे सुद्धा काही वर्कशॉप्स केले. माझं असं वर्षानुवर्षांचं ट्रेनिंग असं नाही झालंय. मी खूप वर्कशॉप्स करते, मग बी इट ऍक्टिंग किंवा डान्सिंग. तसे वर्कशॉप्स मध्ये जितकं काही मी शिकले तसं. सो आय थिंक मी भरपूर लावणीचे मी बरंच काय वर्कशॉप्स अरे वा. केल्यामुळे दॅट इज माय फेवरेट डान्स. वा वा. मस्त. माझा एक छान लावणीचा व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळते लवकरच. पुन्हा कधी अशी डान्स शो मध्ये जायची संधी मिळाली तर तुला असं आवडेल का काही?
डेफिनेटली येस, गोज विदाउट सेइंग. माझी खूपच इच्छा आहे, खूप इच्छा आहे. इनफॅक्ट कलर्स वरती जेव्हा ढोलकीच्या तालावर शो लागायचा तो मी म्हणजे बऱ्यापैकी फॉलो पण करायचे. खूप मस्त वाटायचं मला तो डान्स. येस, म्हणजे बरंच काही एक्साइटिंग आम्हाला पाहायला मिळेल, कारण तुझी अशी मल्टी टॅलेंटेड जे काय आहेस. सो आणि अर्थातच एक प्रश्न येतोच की अर्थात फिल्म, OTT वगैरे, अर्थात सध्या तू बिझी आहेस या सिरियल मध्ये, पण पुढे त्या सगळ्याची हे असेलच, इच्छा असेलच का आत्ताच ऑफर येत आहेत आणि जरा थांबा असं सांगावं लागतंय? नाही असं काहीच नाही. ऍक्च्युली मोस्टली तेच होतं की माहितीये की मालिका सुरू आहे त्यामुळे असं खूप काही येत नाहीये. बट डेफिनेटली मी ऑडिशन्स देत राहते, कारण ते खूप आय थिंक ती एक प्रॅक्टिस असते ऍक्टरची, ऑडिशन्स देणं. सो आय कीप डुईंग दॅट. मग भले ते ऍड साठी असो, वेब सिरीज साठी असो, पुढे काय होईल नाही होईल, मॅनेज होईल डेट्स, हा खूप सेकंडरी भाग आहे. पण आय थिंक प्रत्येक ऍक्टरचं काम असतं की ऑडिशन देत राहावं, सो दॅट आपली एक प्रॅक्टिस राहते. आय थिंक लतिका करताना असं नको व्हायला की मी अदरवाईज विसरूनच जाईन स्वतःला किंवा जे काय. सो एक ब्रेक मिळतो ह्या गोष्टी करण्यापासून. सो लेट्स सी व्हॉट इज देअर इन लाईफ. आणि तुझं युट्यूब, डेफिनेटली काम करायला आवडणार. ऑफकोर्स, आणि तुझं स्वतःचं युट्यूब चॅनल पण आहे, त्याबद्दलही सांग आपल्या फॅन्सना, तुझ्या फॅन्सना. मी माझं युट्यूब चॅनल ऍक्च्युली सध्या खूपच इनऍक्टिव्ह आहे, कारण वेळच मिळत नाही. आणि माझा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की मी शूट आणि करते आणि मला एडिट खूप स्पेसिफिक माझ्या पद्धतीने मला करायला आवडतं. की सुरुवातीला मी माझं एडिट करायचे आणि माझा बेस्ट फ्रेंड जो आहे तो शूट करायचा, आणि कित्येकदा ही यूज टू हेल्प मी विथ दी एडिट. ओके. सो आता असं होतं की माझ्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी शूट करून आहेत ना, तर त्या मला कोणाला तरी द्यायला एडिट करायला, की मग माझं असं होतं की नाही, मग हे माझ्या म्हणजे इट इज नॉट अकॉर्डिंग टू व्हॉट आय वॉन्ट, मग मी 10 वेळा चेंजेस सांगत बसेन. मी देतच नाही. मग माझं असं आहे की जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी स्वतःच्या स्वतः ते एडिट करून आय विल डू. बट इट इज अ मिक्स ऑफ आर्ट, ट्रॅव्हल, डान्स, फूड, बिकॉज ह्या गोष्टी, दीज थिंग्स मेक मी. मग ते भले ट्रॅव्हल असो, फूड असो, फॅशन असो, मोटिवेशनल काही असो, इट्स अ स्लाइस ऑफ लाईफ की जे मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते त्याच. वा. आणि ड्रीम डेस्टिनेशन काय? म्हणजे अनेक असतील तुझी, कारण तू एक ट्रॅव्हलर आहेस, पण कुठे असं आता जायचंय, असं कॉलिंग असतं नाही की इनर कॉलिंग, तसं काय आता? आय थिंक माय कॉलिंग, माझे नेहमी 2 कॉलिंग्स असतात. वन इज मेक्लोडगंज हा हा हा, आणि वा वा. दुसरं इज शिलाँग. वाव. सो ओके. मी ऍक्च्युली शिलाँगला गेले सुद्धा आहे, पण मी फक्त 1-1.5 दिवसांची ट्रिप केली टच होती. अँड गो. पण तेव्हा मला इतकं सुंदर होतं की नाव आय एम लाईक नाही अभी जाना है. आता मी फुर्सत मध्ये शिलाँग किंवा मग मेक्लोडगंजला पण मी जाऊन आले. सो मला त्या दोन्ही जागा खूप आवडल्या आहेत. मॅक्लोडगंजचं फारच सुंदर. मला की हा हा. येस. खूप डू येस, ऑफकोर्स. तुला सुट्टी मिळाली की जाऊन ये पटकन. आणि येस, ऑफकोर्स आपल्याकडे थोडा कमी. असते ना. हा. येस, तू काय करतेस सुट्टी सुट्टी मिळाली की? ऍक्च्युली प्रश्न इज कोविड, की जोपर्यंत त्या गोष्टी थोड्या स्थिर होत नाही तोपर्यंत ते जाणं थोडंसं रिस्कीच आहे म्हणून. येस. ओके. आणि अर्थात आपल्याकडे फार कमी वेळ, जाता जाता मी हॅपी आवर मध्ये सगळ्यांनाच विचारते की एखादा एक असा हॅपी मोमेंट तो लाईफ मधला, नॉट जस्ट रिलेटेड टू सिरियल ऑर एनिथिंग, काहीतरी खूप खूप एक हॅपी मोमेंट असतो जो आपल्याला उभारी देत असतो कधीतरी तो आठवला की. असा कोणता मोमेंट आज तुला शेअर करावा वाटतं? एक सर्वात मोठा हॅपी आय थिंक फुल समअप करतं माझं सगळं लाईफचं, इज जेव्हा मला कलर्स मराठी अवॉर्ड्स मध्ये नायिकेचं बक्षीस मिळालं होतं. आय थिंक तो सर्वात मोठा मोमेंट आहे माझ्यासाठी, बिकॉज इतके वर्षांचं काय म्हणतो एक आउटपुट, एक फळ मिळालं माझ्या मेहनतीचं, माझ्या आईबाबांच्या कष्टाचं मेन म्हणजे. कारण मी जे काय केलंय ते स्वतःच्या ह्याच्यावर केलंय आणि सर्वात मोठा वाटा माझ्या आई वडिलांचा होता त्यात. सो आय थिंक ते अवॉर्ड जस्ट इट वॉज अन आन्सर त्या सगळ्या लोकांसाठी ज्यांनी कधीतरी मला येऊन सांगितलं होतं की तू करू शकणार नाहीस किंवा ते तुझ्यात नाहीये, इट इज नॉट मेंट फॉर यू. सो आय थिंक त्या अवॉर्डने मी उत्तर माझं दिलं आणि कुठेतरी मला स्वतःला बरं वाटलं. आणि आय एम व्हेरी व्हेरी शुअर की माझे घरचे आणि माझ्या फ्रेंड्सना सुद्धा खूप छान वाटलंय त्या गोष्टी. अगदीच अगदीच. कामाचं जे अप्रिसिएशन मिळतं अशा स्वरूपात, तेव्हा त्याचं एक वेगळं महत्व असतं.
त्या सगळ्याची ती उत्तरं असतात. वा. आणि जाता जाता एक ड्रीम रोल, जो कोणत्याही फिल्म मधलाच ड्रीम रोल असेल, इंग्लिश फिल्म असेल, हिंदी फिल्म असेल, मराठी फिल्म मध्ये असेल, किंवा एखादं कॅरेक्टर असेल, एखादं रिअल कॅरेक्टर असेल, असं काही जे तुला कधीतरी करायचंय, की असा एक ड्रीम रोल असतो नाही नाही यार. म्हणजे आय नो की स्क्रिप्ट येतात, ऑफर अं, येतात, हे सगळं वेगळीकडे, पण एक इनर हे असतं ना की नाही असं काहीतरी मला ना करायचंय, एक इच्छा असते. प्रत्येक ऍक्टरची एक सुप्त इच्छा ही असते. अशी कुठली? हो 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 हो. मला ऍक्च्युली ना चोखेरबाजी जी स्टोरी आहे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली, मला ती वा. गोष्ट खूपच आवडते. सो आय थिंक त्या गोष्टीवर जर काही म्हणजे बीएड सिरीज और फिल्म ऍक्च्युली खूप कामं आली आहेत त्याच्यावर नेट हो, म्हणजे खूप आल्यात एक स्टोरी. बेंगॉली फिल्म येऊन हो गेली आहे, हिंदीमध्ये पण एक सिरीज येऊन गेली आहे. हो. बट इन फ्युचर काहीही त्या गोष्टीला रिलेटेड काहीही प्रॉडक्ट बनत असेल तर आय वुड रिअली लाईक टू बी अ पार्ट ऑफ इट. मला कॅरेक्टर कुठलं हा स्पेसिफिकेशन माझ्या डोक्यात अजूनही नाही, पण मला ती स्टोरी करायची. वा. सो खूपच सुंदर गोष्ट आहे ती. सो मला ती करायला डेफिनेटली आवडेल. वा, म्हणजे तुझे टागोर पण फेवरेट आहेत यात शंकाच नाही. वा. अजून असे कुठले फेवरेट रायटर आहेत तुझे, जे आता सांगायला आवडेल? आय बी व्हेरी ऑनेस्ट की मी खूप कमी वाचते. मी खूप कमी वाचते. त्यामुळे मी खूप वाचलंय अशातलाही प्रकार नाही. पण मी मंटोनचे बरेच नाटकं वाचली आहेत, शॉर्ट प्लेज वाचले आहेत. सो मला ते खूप इंटरेस्टिंग सुद्धा वाटतात. सो मला ते मी अशासाठी वाचायचे खूप, कारण मला ते बसवण्याचा पण चान्स मिळायचा, स्वतःसाठी नाही पण कोणासाठी नाही. सो मला मंटोनची छोटे जे शॉर्ट प्लेज आहेत ते वाचायला खूप आवडतात. वा, मस्त. खरंच आज आम्हाला लतिका आम्हाला रोज भेटते, पण आम्हाला अक्षय आज अजून एकदा अजून तिचे वेगळे वेगळे पैलू दिसले. आणि खूप छान वाटलं अक्षय, खरंच इतकं सुंदर आज गप्पा झाल्या. या हॅपी आवर मध्ये तू सगळ्यांना आम्हाला हॅपी केलेलं आहेस आणि रोज स्क्रीनवर करतेसच. त्यामुळे खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या भरारीसाठी, आणि असंच मस्त थँक्यू. मस्त काय काय करत राहा. तो डान्स व्हिडिओ वगैरे लवकर येऊ दे आणि आम्हाला पाहायची इच्छा आहे. हो हो, चालेल. येस, थँक्यू. नक्की नक्की. येस. आणि जाता जाता प्रेक्षकांना ओके. काही बाय सांगायचं? बाय आणि थँक्यू. मी प्रेक्षकांना फक्त थँक्यू म्हणेन की आतापर्यंत जसा तुम्ही सपोर्ट देत आला आहात, आय थिंक तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या प्रेमामुळे आम्ही 300 एपिसोडचा पल्ला गाठू शकलो आहोत. त्यामुळे खरंच थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आतापर्यंत जसे आम्हाला फीडबॅक्स देत आला तसं पुढे सुद्धा देत राहा, की तुम्हाला काय आवडतंय, काय नाही आवडतंय, एव्हरीथिंग. अँड निलिमा, तुला खरंच खूप मोठं थँक्यू आणि एक व्हर्च्युअल हग इकडूनच. कारण बिकॉज ऑफ हॅपी आवर मला पण लोकांपर्यंत पोहोचता आलंय. कारण अदरवाईज फक्त आम्ही स्क्रीनवर दिसतो. सो थँक्यू व्हेरी मच. आज खूप मस्त वाटलं, खूप छान गप्पा झाल्यात आपल्या आवडलं ना सुद्धा. तुला? येस. सो मला खूप मज्जा आली. येस, थँक्यू. आता व्हर्च्युअल नाही, रिअल हग देऊया, खरंच पण भेटूया. आणि कीप हो हो, रॉकिंग. थँक्यू. व्हेरी सुन. येस, थँक्यू. गुड. थँक्यू हॅव अ थँक्यू गुड सो डे. मच. बाय. बाय.